स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर. रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांताप्पा शेंडोळी कॉलेज हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, मराठी विभाग. मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. BA भाग 3 मराठी स्पेशल सेमिस्टर 5 अभ्यासपत्रिका क्रमांक 7 साहित्य विचार. या अभ्यासपत्रिकेतील घटक क्रमांक 1 साहित्याचे स्वरूप हे प्रकरण आपण पाहणार आहोत. संस्कृत कालखंडात पौर्वात्य तथा संस्कृत विचारवंतांनी व पाश्चात्य विचारवंतांनी साहित्याचा व्यापक अर्थाने विचार केलेला असून त्यामध्ये प्रामुख्याने साहित्याचे स्वरूप, प्रयोजन, साहित्य निर्मिती प्रक्रिया व अलंकार इत्यादी घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे क्रमशः अध्ययन सदर अभ्यासपत्रिकेत आपण करणार आहोत. साहित्याचे स्वरूप या प्रकरणात आपण संस्कृत, पाश्चात्य व आधुनिक विचारवंतांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या व लक्षणे याद्वारे साहित्याचे स्वरूप आणि ललित साहित्य व ललितेतर साहित्य यांचे अवलोकन करणार आहोत. साहित्य या शब्दास पर्यायी शब्द म्हणून वाङ्मय हा शब्द आपण वापरत असतो. पण हे दोन्ही शब्द मराठी अथवा हिंदी भाषेत फार व्यापक अर्थाने योजले जातात. जे जे वाङ्मय आहे ते सर्व वाङ्मय होय असा त्याचा अर्थ होतो. आपली दैनंदिन जीवन व्यवहारातील भाषा, चर्चा, व्याख्याने, भाषणे इत्यादींचा समावेश वाङ्मय याच संदर्भाने व्हायला हवा, पण आपण तसा अर्थ स्वीकारत नाही. साहित्य या शब्दाचा व्यापक अर्थही साधने असाच होतो. विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक शास्त्रातील संदर्भ ग्रंथ, नित्याच्या वापरातील वस्तू, कारागिरांची अवजारे यांनाही साहित्य असेच समाजामध्ये संबोधले जाते. पण आपणास इथे ललित साहित्य असाच अर्थ अभिप्रेत आहे, ज्याला संस्कृत विचारवंत काव्य असे म्हणतात. संस्कृत विचारवंतांनी साहित्याचे म्हणजेच काव्याचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी स्त्री रूपकाची योजना केलेली आहे आणि त्याद्वारे शरीर व आत्म्याच्या स्वरूपात काव्य लक्षणे सांगितली आहेत. अर्थात त्यांना काव्याच्या व्याख्या असंही म्हणता येईल. काव्याला स्त्री देहाची उपमा देऊन शरीर आणि आत्मा या परिभाषेत काव्याचे वर्णन करण्याची पद्धत संस्कृतमध्ये फार प्राचीन आहे. काव्याचे बाह्यांग म्हणजे शरीर व अर्थ म्हणजे आत्मा असे कल्पून भामह, रुद्रट, जगन्नाथ, वामन, आनंदवर्धन, विश्वनाथ इत्यादींनी काव्याच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे व काव्याचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे. आता आपण संस्कृत विचारवंतांनी सांगितलेली काव्य या शब्दाची संस्कृतमधील व्याप्ती पाहणार आहोत. सध्या आपण काव्य हा शब्द प्रचलित अर्थाने कवितेस म्हणजे पद्यमय वाङ्मय असंच वापरतो. जे जे पद्यमय आहे अशा साहित्यासच आपण काव्य असे संबोधतो. काव्य म्हणजे केवळ कविता या मर्यादित अर्थानेच काव्य हा शब्द आपण नित्यनेमाने वापरत असतो. पण संस्कृत विचारवंत काव्य हा शब्द त्या काळी फारच व्यापक अर्थाने योजत असत. म्हणजेच मराठीमध्ये ललित साहित्यास आपण ज्या अर्थी साहित्य किंवा वाङ्मय असे म्हणतो अथवा इंग्रजीत लिटरेचर असं म्हणतो, अगदी त्याच अर्थाने संस्कृत विचारवंत काव्य ह्या शब्दाचा वापर करत असत. कथा, कादंबरी, कविता, नाटक, त्या काळी लिहिली जाणारी महाकाव्य इत्यादी सर्वच ललित साहित्यास काव्य असेच म्हटले जात असे. गद्य अथवा पद्य असा भेद तेव्हा संस्कृत विचारवंत करत नसत. गद्य पद्य मिश्रीचे काव्य किंवा काव्यशू नाटके रम्यम या संस्कृत उक्तीवरून आपणास असे म्हणता येईल की साहित्य गद्य असो अथवा पद्य त्याला काव्यच म्हणत असत. एवढेच नव्हे तर नाटकाचा अंतर्भावही काव्य या संज्ञेत होत असे. यावरून आपणास असं दिसतं की संस्कृत विचारवंत काव्य हा शब्द केवळ कविता किंवा पद्य, वाङ्मय यांनाच वापरत नसत, तर साहित्य किंवा वाङ्मय
अशा व्यापक अर्थाने ते काव्य हा शब्द वापरत असत. आता आपण संस्कृत विचारवंतांनी सांगितलेली काव्याची लक्षणे, ज्याला व्याख्याही म्हणतात, त्यावरून आपल्याला साहित्याचे स्वरूप एकंदरीतरित्या स्पष्ट होण्यास मदत होते. म्हणून आपण संस्कृत विचारवंतांनी सांगितलेली काव्याची लक्षणे किंवा व्याख्या पाहणार आहोत. प्रथमतः आपण भामहाची व्याख्या पाहू. शब्दार्थो संहितो काव्यम अशी व्याख्या भामहाने केलेली आहे. याचाच अर्थ शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य असा होतो. भामह या विचारवंताच्या मते शब्द आणि अर्थ यांच्या सहितत्वातून काव्य जन्मास येते. कवीच्या अंतःकरणातील भावभावना प्रकट करण्याचे सामर्थ्य असणारा शब्द व त्याच्या मुळाशी असणारा रसरूप अर्थ यांच्या संयोगातून काव्य निर्माण होते, असे भामहाचे मत होते. इथे भामहाने शब्दाचा विचार केवळ वाच्यार्थाने केला नसून रसरूप अर्थाने तो घेतला आहे. भामहाने काव्याची व्याख्या करताना काव्याचे शरीर म्हणजे बाह्यांगाचा विचार केलेला दिसतो, असा आक्षेप काही मीमांसकांनी घेतलेला आहे. पण भामह हा मुळातच अलंकारवादी विचारवंत असून अलंकाराने साहित्यात सौंदर्य प्राप्त होते या विचाराचा तो आहे. त्यामुळे अलंकारात शब्द सूचित अर्थाने म्हणजेच व्यंगार्थाने व्यक्त होतात, हे त्याने गृहीत धरूनच काव्याची व्याख्या केली आहे. यावरून भामहाने शब्द केवळ वाच्यार्थाने योजला नाही हे सिद्ध होते. आता भामह आणि रुद्रट यांच्या व्याख्येत विशेष फरक आहे. दोघेही काव्य शरीरास महत्त्व देतात, पण फरक इतकाच की भामह शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व मानतो, तर रुद्रट शब्द आणि अर्थच काव्याचे प्रमुख अंग मानतो. त्यानंतर आहेत जगन्नाथ. जगन्नाथांनी संस्कृतमध्ये काव्याची व्याख्या म्हणजे लक्षण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती व्याख्या खालीलप्रमाणे. रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काव्य म्हणजेच रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय. जगन्नाथांनी काव्याची लक्षणे सांगताना शब्द म्हणजेच काव्य शरीरालाच महत्त्व दिलेले आहे. पण शब्द हे रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे असावेत असे जगन्नाथ यांनी म्हटले आहे. आता त्याचं स्वरूप आपण थोडक्यात बघूया. कवी किंवा साहित्यिक आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना यांचे प्रकटीकरण शब्दांच्या माध्यमातूनच करत असतो. पण त्या शब्दात कवीच्या कल्पनाशक्तीचे व अनुभवविश्वाचे साक्षात रमणीय दर्शन घडवण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, अशी जगन्नाथांची भूमिका होती. शब्दात विशिष्ट प्रकारच्या भावनेचे विषय होण्याचे सामर्थ्य असले पाहिजे, तरच अलौकिक आनंद प्राप्त होईल, म्हणजेच शब्दास रमणीयता प्राप्त होईल. अशा प्रकारच्या शब्दांच्या माध्यमातूनच काव्य निर्माण होते, असं जगन्नाथांचं ठाम मत होतं. म्हणून रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय, असे जगन्नाथ यांचे मत आहे. थोडक्यात काय तर भावनात्मक अनुभूतीचा आविष्कार आणि अलौकिक आनंद निर्मितीचे सामर्थ्य ज्या शब्दात असते त्याला जगन्नाथ काव्य असे म्हणतात. वाक्य रसात्मक काव्यम ही काव्यशास्त्रामधली म्हणजेच साहित्यशास्त्रामधली एक महत्त्वाची व्याख्या मानली जाते. आणि आज आपण साहित्याचे स्वरूप पाहताना या व्याख्येला अग्रस्थान दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ती व्याख्या आहे विश्वनाथ यांची. वाक्य रसात्मक काव्य, त्याचा मराठीत अर्थ असा की रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य. नाट्यशास्त्र या ग्रंथाचा करता आचार्य भरत यांना रससिद्धांताचा जनक मानलं जातं. भरत मुनींनी केवळ नाटकाच्या संदर्भात मानलेला रसविचार सर्वच ललित साहित्यास लागू पडतो. त्यामुळे भामह, रुद्रट, राजशेखर भोज इत्यादी मीमांसकांनी आपल्या काव्यलक्षणात रसाला सुद्धा एक स्थान दिलेले आढळते.
कारण ललित साहित्याचेच नव्हे तर ललित कलांचे उद्दिष्ट सौंदर्य निर्मिती अथवा रसप्रतीती हेच असते हे त्याने गृहीत धरलेले होते. त्यामुळे त्यांच्या विवेचनात रसाला प्रत्यक्ष स्थान मिळालेले नाही. पण आचार्य विश्वनाथ यांनी काव्यलक्षणामध्ये रसाला प्राधान्य दिलं म्हणून काव्यशास्त्रामध्ये ही व्याख्या महत्त्वाची मानली जाते. वाक्य जेव्हा रसपूर्ण असते तेव्हाच काव्य निर्माण होते हे विश्वनाथ यांनी मत मांडले. पण तत्पूर्वी रस व भावना यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय विश्वनाथाच्या व्याख्येचं निराकरण आपल्याला करता येणार नाही. आता आपण रस आणि भावना यामधला फरक पाहूया. प्रत्यक्ष जीवनानुभूतीतून मानवाच्या मनात उत्पन्न होणारी संवेदना म्हणजे भावना. ती खरीखुरी संवेदना असते. ती जीवनातील चढउतारानुसार आपणास सुखदुःखात्मक प्रत्यय देते. जसा अनुभव तसा प्रत्यय या न्यायाने ती काम करते. तेव्हा ती आल्हाददायक असतेच असे नाही. या उलट रसाचं तसं नसतं. तर रस म्हणजे काय आहे तर काव्य वाचनाने रसिकाच्या मनात उत्पन्न होणारी अनुकूल संवेदना होय. आता रस म्हणजे भावना नव्हे पण भावनेसारखीच ती एक विशिष्ट प्रकारची चित्तवृत्ती असून आल्हाददायक असते हे आपल्याला दिसतं. या आधारावरच विश्वनाथाने काव्याची व्याख्या केलेली आहे. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे. लौकिक म्हणजेच प्रत्यक्ष जीवनातील भावानुभव व्यक्ती जीवनाशी संबंधित असल्याने ते सुखदुःखात्मक असतं. हे लौकिक पातळीवरचे भावानुभव काव्याच्या माध्यमातून जेव्हा कवीच्या प्रतिभा सामर्थ्याने अलौकिक बनून रसिकाच्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी आस्वाद निर्माण करतात तेव्हाच त्यांना रसत्व प्राप्त होते. राग, द्वेष, मत्सर, क्रोध इत्यादी विकारी भावना मानवाच्या प्रत्यक्ष म्हणजेच लौकिक जीवनात रसरूपाने अनुभवता येत नाहीत. पण काव्यगत पात्रांच्या नाट्याभिनयाद्वारे रसिकाच्या मनात रसरूपात प्रकट होतात. त्यामुळे रसिकाला काव्यवाचनाने आस्वाद्यता व आनंद मिळतो. म्हणूनच रस हा काव्याचा आत्मा होय असे विश्वनाथाने म्हटलेले आहे. रस हा अलौकिक, आनंदमयी व आस्वाद्य असला तरी संस्कृत मीमांसकांनी रस हा सुखादुःखात्मक असून शोकात्मक साहित्यकृतीबाबत लागू पडतो का असेही प्रश्न उपस्थित केलेले आहेत असं दिसतं. विश्वनाथाच्या रसविचारात नेमकेपणा नाही अशा प्रकारचेही आक्षेप काही जणांनी नोंदवलेले आहेत. पण आचार्य भरत यांनी आपल्या रससिद्धांतात रस आणि भावना यांची भेदरेषा वरीलप्रमाणे स्पष्ट केलेली आपल्याला दिसते आणि त्यावरून आपल्याला या प्रश्नांची निरर्थकता सिद्ध होते असं आपल्याला मानता येईल. काव्यशा आत्माध्वनी आनंदवर्धन यांनी काव्याचं लक्षण सांगताना ध्वनी हाच काव्याचा आत्मा होय असं म्हटलेलं आहे. आता ही व्याख्या विश्वनाथांच्या व्याख्ये इतकीच महत्त्वाची मानली गेलेली आहे साहित्यशास्त्रामध्ये. त्यामुळे साहित्याचे स्वरूप पाहताना आनंदवर्धनांच्या या व्याख्येला बाजूला सारून चालत नाही. तेव्हा आपण आनंदवर्धन यांनी ध्वनी हाच काव्याचा आत्मा ही जी केलेली व्याख्या आहे किंवा जे लक्षण सांगितलेलं आहे ते आपण पाहू. आनंदवर्धन यांनी संस्कृत भाषेत ध्वन्यालोक हा ग्रंथ लिहून रससिद्धांत मांडला व साहित्य विचार क्षेत्रात ध्वनी विचारास मान्यता प्राप्त करून दिली.
ध्वनिकारांचे थोडक्यात मत असे की काव्यास दोन प्रकारचे अर्थ असतात, एक वाच्य तर दुसरा प्रतीयमान म्हणजेच सूचितार्थ, ज्याला व्यंगार्थ असंही म्हटलं जातं. पहिला वाच्यार्थ कळला की त्यावरून समजणारा जो दुसरा सूचितार्थ म्हणजेच व्यंगार्थ जो कवीच्या काव्यातून प्रकट होतो तोच काव्याचा आत्मा होय, असं आनंदवर्धनांचं मत होतं. थोडक्यात काव्यातील व्यंगार्थाचा ध्वनी हा काव्याचा आत्मा होय, असं त्यांनी म्हटलेले आहे. आनंदवर्धनांचे हे अधिकचे विवेचन खालीलप्रमाणे आपण पाहू शकतो. साहित्यातून व्यक्त होणारा वाच्यार्थ निराळा आणि व्यंगार्थ म्हणजे सूचितार्थ निराळा होय. वाच्यार्थाचा ध्वनी हा काव्याचे शरीर तर त्यावरून व्यक्त होणारा ध्वनितार्थ म्हणजे व्यंगार्थ हा काव्याचा आत्मा होय, असं आनंदवर्धन यांचं मत होतं. यावरून असं दिसतं की आनंदवर्धनाने व्यंगार्थास काव्याचा आत्मा मानलेलं आहे. व्यंगार्थ हा वाच्यार्थापेक्षा वेगळा, प्रसंगी विरुद्धही असू शकतो. या व्यंगार्थामुळेच काव्यास रमणीयता प्राप्त होते व त्यामुळे सौंदर्य अनुभूतीचा प्रत्यय येऊन रसिकास रसप्राप्ती होते, असे प्रतिपादन आनंदवर्धन यांनी केले आहे. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, किंवा गुलाबाची कळी नाकात ढकलते रबरी नळी, या कवी बासी मर्ढेकर यांच्या कवितेतील ओळी व्यंगार्थ ध्वनीचे सुंदर उदाहरण आहेत. पण रासरी जोग यांच्या मते व्यंगार्थाने काव्यास रमणीयता येत असली तरी सर्वच काव्यात व्यंगार्थ म्हणजे सूचितार्थ ध्वनीत होतोच असे नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. पण रसपूर्ण काव्य हे रसध्वनीच होय, असं ध्वनिकार मानतात. म्हणून ध्वनी हाच काव्याचा आत्मा, असं आग्रहानं आनंदवर्धन यांनी प्रतिपादन केलेलं दिसतं. समारोप. साहित्याची व्याख्या परिपूर्ण करणे व साहित्याचे सर्वंकष स्वरूप कोणत्याही व्याख्येद्वारे स्पष्ट करणे अशक्य आहे. तथापि आपण वरील पाहिलेल्या व्याख्या आणि लक्षणाद्वारे साहित्याचे स्वरूप सर्वसाधारणपणे स्पष्ट होण्यास मदत होते. अलंकारवादी भामह यांनी शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य असे सांगताना सौंदर्यासही अग्रक्रम दिलेला आहे. जगन्नाथांनी रमणीयता हे लक्षण महत्त्वाचे मानले आहे. या दोन्ही विचारवंतांनी शब्द व अर्थास महत्त्व दिले. त्यामुळे काही संस्कृत टीकाकारांनी भामह व जगन्नाथ हे काव्याच्या शरीर म्हणजे काव्याच्या बाह्यांगाचाच विचार करतात अशी टीका केलेली आहे व या व्याख्यांना दुय्यम ठरवलेले आहे. पण भामह आणि जगन्नाथ यांनी शब्द व अर्थ व्यापक अशा ध्वनीत अर्थाने योजला असून सौंदर्य व रमणीयता ध्वनीत अर्थानेच येते हे त्या काळी गृहीत धरले जात असते. त्यामुळे त्यांच्या व्याख्यांना दुय्यम ठरवू नये असं काही मीमांसक मानतात. विश्वनाथ यांची रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य आणि आनंदवर्धन यांची ध्वनी हाच काव्याचा आत्मा होय या व्याख्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण ललित साहित्य हे सौंदर्य व भावना अनुभूतीचा आविष्कार असते व ते रसयुक्त वाक्य रचनेशिवाय शक्य नसते असं आपल्याला म्हणता येईल. आनंदवर्धन यांनी व्यंगार्थाचा ध्वनी काव्याचा आत्मा मानला असून शब्दाचा व्यंगार्थ म्हणजे सूचितार्थ हाच काव्याचे अर्थनिर्णय करण्यास उपयुक्त ठरतो असे सांगितले आहे. रस आणि ध्वनी ही काव्यलक्षणे
ललित व ललितेतर साहित्याच्या भेदरेषा स्पष्ट करण्यासाठीही मदत करतात आणि त्यावरूनच आपल्याला ललितेतर साहित्य आणि ललित साहित्याचा भेद स्पष्ट स्वरूपात आपल्या समोर दृष्टिक्षेपात येतो. म्हणून साहित्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी या व्याख्या महत्त्वाच्या मानल्या जातात. लक्षात आलेलेच असेल की साहित्याचे स्वरूप हे संस्कृत विचारवंतांनी मांडत असताना ज्या प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या आधारे आपल्याला साधारणपणे साहित्याचे स्वरूप स्पष्ट होण्यास मदत होते असे दिसते. धन्यवाद.